नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार महाराष्ट्र स्टेट एक्झाम मे 2016 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सूचना आहे, या प्रश्नपत्रिकेत 60 बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। तर कोणत्या 50 प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1, 2 व्यक्तींमधील समोरासमोर संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय आहे शब्दरूप चिन्हे व खुणांचा प्रमाण व वैविध्य जास्त असते। निशब्द चिन्हे व खुणांचा नियंत्रण ठेवणे अवघड असते। नेमका अर्थाविषयी गोंधळ निर्माण झाल्यास शब्दरूप चिन्हांवर कमी विश्वास ठेवला जातो। निशब्द चिन्हे व खुणे बहुधा स्वयंस्फूर्त असतात। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, शब्दरूप चिन्हे व खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद किंवा प्रत्याभरण मिळण्याची शक्यता सर्वात अधिक असते? पर्याय आहे जनसंपादन, गटसंपादन, 2 व्यक्तींमधील संज्ञापन म्हणजे संवाद, 2 गटातील संज्ञापन। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, 2 गटांमधील संज्ञापन। प्रश्न क्रमांक 3, प्रसारमाध्यमे व बाजारपेठे यांची कामगिरीच्या निर्देशकांच्या खालीलप्रमाणे कोणती जोडी चूक आहे? पर्याय आहे वृत्तपत्रे, वितरण, चित्रपट, बॉक्स ऑफिस, दूरचित्रवाणी, टीव्ही, रेडिओ, आरओडी। तर याचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक डी, आरओडी। प्रश्न क्रमांक 4, FM रेडिओच्या संदर्भात FM या लघुरूपाचा विस्तार काय? पर्याय आहे फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉडिफायर, फ्लॉडी मॉड्युलेशन। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन। प्रश्न क्रमांक 5, एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात। अशा प्रकारच्या बैठकी रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? पर्याय आहे विद्यार्थ्यांचे एकमेकांमध्ये संज्ञापन वाढते व सोपे होते। शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात जास्त अधिकार मिळतो। शिक्षक व विद्यार्थ्यांना संज्ञापनाबाबत समान अधिकार मिळतात। बहुउद्देशीय संभाषणाला चालना मिळते। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, शिक्षक व विद्यार्थ्यांना संज्ञापनाचा समान अधिकार मिळतात। प्रश्न क्रमांक 6, एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळविण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते? पर्याय आहे विद्यार्थ्यांची देहबोली, विद्यार्थ्यांचे विचारलेले प्रश्न, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीचा दर्जा, विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वाध्याय। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न। प्रश्न क्रमांक 7, 1/2, 2/3, 3/4 रिकामी जागा n+1 रिकामी जागा या संख्येमालेतील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पर्याय ही संख्यामाला क्रमशः वाढत जाणारी आहे। या संख्येमध्ये प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा कमी आहे। या संख्येमालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व त्यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे। या संख्येमालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 पेक्षा मध्ये नाही। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, या संख्येमध्ये प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी संख्या आहे व त्यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते भाषा विषयक कौशल्य नाही? पर्याय आहे वक्तृत्व, वाचन करणे, विचार करणे, लेखन करणे। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, विचार करणे। समजा x हा काही वास्तव संख्येचा संच आहे। खालीलपैकी कोणत्या विधानावरून इतर विधानाची सिद्धता देता येत नाही? पर्याय आहे x या संचातील कोणत्याही 2 संख्येमध्ये एकतरी संख्या मध्ये आहे वा x या संचामध्ये कोणत्याही 2 संख्येमध्ये x मध्ये कमीत कमी 2 संख्या असतात। तर x या संचातील कोणत्याही 2 संख्येमध्ये x मधील अंतर अनंत संख्या असतात। तर x या संचात कमीत कमी 2 संख्या असल्यास x मध्ये अनंत संख्या असतात। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, x या संचात कमी कमी 2 संख्या असल्यास x मध्ये अनंत संख्या असतात। प्रश्न क्रमांक 10, एका पार्टीत 7 व्यक्ती आहेत। या पार्टीमध्ये हस्तांतरणामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या म्हणजे वारंवारतेनुसार मोजल्यास खालीलपैकी कोणत्या असू शकत नाही? पर्याय आहे 5, 6, 10, 2। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, 5। या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघणार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।